मंडळी, शिवराय हे शब्द कानी पडतात त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे आपल्या रोमारोमात स्फुरण चढल्याशिवाय सन 1666 मध्ये मिर्झा राजे जयसिंगांच्या सोबत झालेल्या करारानुसार त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय छोट्या शंभूबाळासोबत औरंगजेब बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला निघाले. सोबत हिरोई फर्जन, मदारी मेहतर आणि निवडक मावळे होते. बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट घेण्याचं ठरलं होतं. बादशहानं महाराजांना मुद्दामहून मागच्या रांगेत उभं केलं होतं. महाराजांना हे सहज होणं शक्यच नव्हतं. त्यांनी बादशहासमोर जाऊन आपला राग व्यक्त केला आणि ते तडक दिसून गेले. त्या गोष्टीवरून बादशहा खवळला आणि त्यानं महाराजांच्या छावणीला सैनिकांचा पहारा घालून त्यांना नजर कैद केली. महाराज समजून चुकले, आपण कैद झालो आहोत आणि आता इथून सुटायचं कसं याचा विचार केला होता. त्यांना एक युक्ती सुचली आणि ती त्यांनी आपल्या मावळ्यांना सांगितली. आपण आजारी असल्याचं सोडून घ्यायचं. ती युक्ती तात्काळ अंमलात आणली गेली. महाराज आजारी असल्याचं बादशहाला समजलं. त्यानं दौलत खानाला सांगून वैद्य हकीम पाठवून उपचार करण्यास सांगितले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मग महाराजांनी बादशहाला कळवलं, हमें दवा की नाही, दुआ की जरूरत आहे. मला आजारातून बरं वाटावं म्हणून गोरगरिबांना, फकीरांना मिठाई वाटण्याची इच्छा आहे. तसं झालं तर त्यांच्या आशीर्वादानं माझा आजार पण बरा होईल आणि मला आत्मिक समाधान पण मिळेल. ही विनंती बादशहानं मान्य केली. महाराजांच्या योजलेल्या युक्त्या सफल होत गेल्या. मोठमोठे मिठाईने भरलेले पेटारे महाराजांच्या दालनात घेऊन आले. महाराज त्या पेटाऱ्यांना हाताने स्पर्श करून ठरविल्याप्रमाणे वाटण्यासाठी पाठवू लागले. दालनाच्या बाहेर बादशहाचे सैनिक प्रत्येक पेटाला उघडून तपासायचे आणि त्यातील थोडी थोडी मिठाई खायची. खाओ खाओ. बादशहाचे सैनिक खूप खुश होते. त्यांना दररोज वेगवेगळी मिठाई खाण्यास मिळत होती. ते असं खूप दिवस चालत. पहारेकरी आता पेटारे तपासायचा कंटाळा करत. कधी तपासायचे तर कधी असेच पाठवून द्यायचे. महाराजांनी याच गोष्टीचा फायदा घेऊन हिरोजीला आपल्या जागी झोपवलं आणि मदारी त्याचे पाय चेपण्यास सांगितले. महाराज एका रिकाम्या पेटाऱ्यात तर दुसऱ्या पेटाऱ्यात छोटे शंभूबाळ आणि जगदंबेचं नामस्मरण करून बसले. ते पेटारे जंगलात ठरलेल्या ठिकाणी आले. तिथं निवडक मावळे पुढे घेऊन वाट पाहतच होते. अशा तऱ्हेने मराठ्यांचा राजा औरंगजेबाच्या मगरपेटीतून सहज पसार झाला.